गाईज बघ इतकं साफ पाणी आहे, आतून सगळं म्हणजे दिसतंय दगड धोंडे. आत मोबाईल बुडवला असता पण नको, माझा मोबाईल काय वॉटरप्रूफ नाही. गाईज लहानपणी म्हणजे असा चपूट म्हणजे दगड घ्यायचो आणि असं पाण्यावर मारायचो, असं 1 2 3 4 टुप्प पडत ते म्हणजे जायचं. आता बघूया, हे दोन टुप्प पडले. पुढं चावला वेळ अजून 200 मीटर इथून. सहज असंच प्लॅन झालं जाऊया मग. आज 31 डिसेंबर पण आहे. हा 2025चा शेवटचा दिवस. चला बघ, फक्त काय एक बघा, फक्त कमी पाणी आहे इकडं, तिथंच गुडघ्या एवढं होतं. माझ्या मताने आजच्या ब्लॉगचे 2 पार्ट होईल बहुतेक मला वाटते. चला इथं पाणी फक्त एक ईत आहे बघा. थांबा तुम्हाला दाखवतो. बघ एक ईत पण नाही, लय पाणी हो कमी. आता जानेवारीमध्ये सोडणार आहेत म्हण, किती सोडतीत बघू. गाईज बघ इतकं साफ पाणी आहे, आतून सगळं म्हणजे दिसतंय दगड धोंडे. आत मोबाईल बुडवला असता पण नको, माझा मोबाईल काय वॉटरप्रूफ नाही, मग मी बुडवत नाही. बघ स्टार्टला तिथं हिथं पाणी होतं आणि आता हिथं आहे फक्त पाणी, लई कमी आहे. चलो आज एक दिवस एंड व्हायच्या 31 डिसेंबरची. हा ए चला बे. बघ नुसतं दगड धोंडे आहेत, सगळं वाळू मारला आहे लोकांनी. इथनं आता असं सहज जाऊन असं लेफ्ट मारावं लागेल आता. चला बाई. चलो 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 चलो. पडते हा बाबा, पाय घसरला. हो चालवायला, कारण माझे फायबरचे चप्पल आहेत म्हणून घसरते. हो हा बघ, हा सिद्धापूरून केलेला असताय म्हणजे गणपतीला यायला, पण जास्त माप अशी अवस्था झाली ह्याची. आणि माझं पॅन्ट तर निम्म्याच्या वर भिजलं. आणि हा बघ शैवाल कुठं येऊन बसलाय. आणि इथं आल्यावर मित्रांनो हे बघ पाणी आहे आणि आत मातृलिंगांचं मूर्ती दिसतं, मला दिसतंय पण तुम्हाला दिसत नाही. चल मग दर्शन करून निघूया पण इथून. चला गाईज मग दर्शन करून चालू आता परत. एवढं भिजलं मग माझं पॅन्ट. इथंच पाणी जास्त मिळतं, तिकडं काय पण नाही. चला इकडं पाणी कमी आहे. गाईज लहानपणी म्हणजे असा चपूट म्हणजे दगड घ्यायचो आणि असं पाण्यावर मारायचो, असं 1 2 3 4 टुप्प पडत ते म्हणजे जायचं. आता बघूया, हे दोन टुप्प पडले. असं चपूक दगड पाहिजे. थांबा कुठं आहे का बघतो. चपोट हां सापडला. थांबा बघा, तेवढा नाही पण हाय, फेकून बघूया. हे पण 2 गेले. आता जवळ फेकतो. थांबा अजून एक हुडकतो. हाय का एक चांगलं चपूक दगड चपूक आहे का. सगळं शैवाल म्हणतो, कारण पाणी कमी झालं आहे. पाणी जास्त असल्यावर होत नाही, पाणी कमी असल्यामुळे होत आहे. हे बघा मित्रांनो, तुम्हाला एक गोल्ड दाखवतो. गोल्ड म्हणजे असं हे नदीमधील गोल्ड, सोन्यापेक्षा चांगलं, म्हणजे सोन्यापेक्षा असं महाग. ऊस वाळू ऊस म्हणून. हा बघ एकदम लहान वाळू.
चला असू द्या. चला इथं 2-3 फोटो काढू आणि परत जाऊया आपलं. नदीत पाईप सापडला मला. वेळ पाईप सापडलं. थांबा ह्याला फेकून बघ. हे बुडाला. आपल्याला चपक दगडच भेटला नाही एक चांगला. इथं भेटतंय का भेकू त्याचा एवढा मोठा आहे. थांबा बघतो टाकून. इकडं पाणी जास्त आहे. येस बुडाला. दुसरा आहे का बघतो. हुडकून मला पण कटा आला पण अजून पण भेटे नाही. तो भाई चलो झालं. ए सगळ्या इकडं. हां असं मी इकडं आलो इकडं. चलो वाळू माफिया. वाळू माफिया. काय आता परत निघालो घराकडं. मग लाईट आले मग म्हणजे घराच्या सर्किटला. मग ते बंडकोटाच्या 3 वाजता मग तिथं पाणी सोडायचं आहे उसाला. परवा आपण खत मारलेलो ते सगळं संपलं मित्रांनो. तुम्हाला काय दाखवलो. मग आपल्याला पलीकडच्या प्लॉटमध्ये चालू करायचं आहे. चला मग जाऊन चालू करूया. हे काय मग हातपाय धुवून घेतलोय आणि आता डेअरीला दूध घालून चाललो. डेअरीला जाऊन त्या शेताकडे जायचं आहे. ते सगळं तुम्हाला दाखवतो. मग हा ब्लॉग मी येथे एंड करतो. मग आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.